सावेले ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी रमेश मुणे यांची बिनविरोध निवड। कर्जत तालुक्यातील सावेले जिल्हा परिषद वार्डमधील सावेले ग्रामपंचायतीवर शिवसेना भाजप आरपीआयच्या महायुतीने आपला विजयरथ कायम राखत झेंडा डवळाने फडकविला। या विजयाचे शिल्पकार शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख बाबू घारे यांनी आपली घोडदौड कायम ठेवत सावेले ग्रामपंचायत सरपंचपदाचे थेटचे उमेदवार अण्णा पांडुरंग कातकरी यांना विराजमान केले। त्यामुळे कार्यकर्त्यात प्रचंड उत्साह निर्माण झाला असून उपसरपंचपदीही रमेश मुणे यांची बिनविरोध निवड झाल्याने कार्यकर्त्यात एकच जल्लोष होता। सावेले ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेबरोबर भाजपाचे जिल्हा परिषद अध्यक्ष अंकुश मुळे व आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी एकसंघपणे विजयश्री खेचत शिवसेनेचा भगवा फडकविला। तर उपसरपंच पदाच्या निवडणुकीत रमेश लक्ष्मण मुणे यांचा एकच नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने छाननीनंतर वैध ठरवण्यात आल्याने ग्रामविकास अधिकारी एम डी गोसावी यांच्या नेतृत्वाखाली व सरपंच अण्णा पांडुरंग कातकरी यांच्या अध्यक्षतेखाली रमेश मुणे यांना बिनविरोध उपसरपंचपदी नियुक्त झाल्याचे घोषित करण्यात आले। या ग्रामपंचायतने आमच्यासारखे दोन दिग्गज नेते दिलेत असं आपण आत्ताच म्हणाला। तर ही ग्रामपंचायत आम्ही दोघांनी आणि या संपूर्ण परिसरातल्या लोकांनी प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी काम करण्याचं काम केलं। इथं ह्या ग्रामपंचायतमध्ये पुढील वाटचाल 10 वर्षे आम्ही ही ग्रामपंचायत उत्तमरित्या बहुमतात कायमस्वरूपी ही ग्रामपंचायत राहिलेली आहे। ह्यावेळी विरोधकांनी खूप आव्हानं आमच्यासमोर उभी केली, पण कुठलंही आव्हान आम्ही त्यांचं संपूर्ण आव्हान आम्ही स्वीकारलं आणि त्यांना धुडकावून लावण्याचं काम माझ्या या मतदारांनी केलेलं आहे। त्यामुळे पुढील 5 वर्षामध्ये आम्ही प्रत्येक ह्या ग्रामपंचायतचा आढावा आमचा पूर्ण कंट्रोल राहील आणि संपूर्ण मागचे 10 वर्ष पण उपसरपंच आमचे फुलवरे असतील सगळे सदस्य यांनी चांगल्या प्रकारे काम केल्यामुळं आज आमची ही ग्रामपंचायत पूर्ण बहुमताने आणि 500-550 मताच्या फरकाने सरपंच लागलेला आहे। त्यामुळे पुढील कामकाज तर एकदम उत्तम होईल। आत्ताच माझी चर्चा झाली, पुढे 5 वर्षात मी आत्ताच सांगतो का इथं ही सचिवालय एक उत्तमरित्या बिल्डिंग उभी करण्याचं काम ध्येय हे मी तालुका प्रमुख माझं असेल। प्रत्येक गावात प्रत्येक गावात विकास झाला पाहिजे आणि विकासाच्याच नावावर आम्ही मतदान मागितलेलं आहे। त्यामुळे पुढील 5 वर्ष वेगळी तुम्हाला दिसतील हे मी निश्चित या निमित्ताने सांगू। आमचे तालुका प्रमुख संभाजी शेठ जगताप, उपतालुका प्रमुख बाबूशेठ घारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ग्रुप ग्रामपंचायत सावेले लढवली गेली आणि त्याच्यानुसार आम्हाला निर्णयात बहुत मत जनतेने दिलं आहे। कारण मागच्या 10 वर्ष आम्ही या ग्रामपंचायतीमध्ये मूलभूत गरजा आहेत, ज्या आरोग्य असेल, स्वच्छता, रस्ते, हे सर्व आम्ही कार्यक्रम बरोबर राबवलेले असल्यामुळं जनतेने आम्हाला यांच्या नेतृत्वामुळं आम्हाला स्वीकारलं आहे आणि त्यामुळं बहुमताने सत्ता दिलेली आहे। 2009 नंतर शिवसेनेने येथे भगवा झेंडा फडकवला। त्यानंतर आम्ही सतत जनतेशी संपर्कात होतो। माझे सर्व सदस्य आणि तालुका प्रमुख आणि मी स्वतः या जनतेशी आमचं एक वेगळंच या मातीमध्ये ग्रामपंचायतीचं नातं आहे आणि सतत काम करत असताना आम्ही लोकांच्या अडचणी इथे सोडवण्याचा 100% प्रयत्न केला आहे आणि त्यानिमित्ताने यापुढे सुद्धा जो काही जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा येथे आम्हाला या ग्रामपंचायतमध्ये शिवसेनेची सत्ता दिलेली आहे त्याचं आम्ही सोनं करू आणि जी काही विकास कामं ग्रामपंचायत हद्दीमध्ये राहिलेली आहेत ती 100% करण्याचा आम्ही प्रयत्न करू।